नमस्कार, मी आर जे प्रसाद तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि खरं तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आजच्या आपली माणसं या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कोण आहेत आणि आपली माणसं या कार्यक्रमात आपण कुणाशी गप्पा मारणार आहे. पण खरं तर आज कुणाशीच गप्पा मारायचे नाही आहेत. का? कारण की नुकतीच माझी आकाशवाणीला मुलाखत झाली, धुळे आकाशवाणीला. आणि ती म्हटलं चला की मुलाखत तुमच्यापर्यंत पण पोचवू. बऱ्याच जणांनी ऐकली असेल, बऱ्याच जणांनी नसेल ऐकली, म्हणून कारण की 12 वर्षांचा कलाक्षेत्राचा प्रवास आहे. आणि कलाक्षेत्रात प्रवास करताना बरेच अडथळे आले, बऱ्याच अडचणी आल्या. आणि सोबतच एक कलावंत म्हणून जेव्हा काम करतो एखादा कलाकार, तेव्हा त्याला असं म्हटलं जातं की जोपर्यंत तो कलाकार गावाच्या बाहेर जात नाही, म्हणजे मुंबई पुण्यात जात नाही, नाशिकमध्ये कामं करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला कलावंत असल्याचा अनुभव येत नाही. कारण की आपण चित्रनगरी, मायानगरी असं म्हटलं तर मुंबईला सर्वात आधी प्राधान्य देतो. आणि हे सगळे गमती जमती, हे माझ्या आयुष्यातले जे काही अनुभव आहेत, जे नवोदित कलावंतांना कामात येतील. किंवा बऱ्याच वेळेस म्हणजे माझी भूमिका अशी होती या 12 वर्षात की एक कलावंत म्हणून काम करत होतो. सोबतच रेडिओचा प्रवास सुरू झाला 2 वर्षांचा. 2-3 वर्ष काम केलं रेडिओमध्ये. RJ म्हणून रेडिओ विश्वास 90.8 नाशिकला काम केलं. आणि त्यासोबतच मालिकांचा प्रभाव, बऱ्याच मालिकांमध्ये कामं केली. तर या 2-3 गोष्टी कशा मॅनेज केल्या, कुठले कुठले अडथळे आले, किंवा सोबतच या संपूर्ण प्रवासामध्ये एका कलावंताला भक्कम पाया आणि खंबीर नेतृत्व लागतं, ते म्हणजे त्या कुटुंबाचं. आणि खरं तर माझ्या आईवडिलांचं, माझ्या 3घही बहिणींचं, म्हणजे एकंदरीत सगळ्यांचंच. बरेच मित्रपरिवार आहे, बऱ्याच जणांची नावं या मुलाखतीत घेण्याची राहून गेली असतील, बऱ्याच जणांची घेतली असतील. पण या सगळ्यांचाच म्हणजे एक कलाकार जेव्हा यशस्वी होतो ना, तर तेव्हा ते यश त्याचं एकट्याचं नसतं, तर या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं, त्यांच्या कॉलनीतील, त्यांच्या शहराचं, या संपूर्ण लोकांचं असतं. तो एक कलावंत जेव्हा यशस्वी होत असतो. आणि त्याच माध्यमातून जी काही माझी मुलाखत झाली आहे धुळे आकाशवाणीला, तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण खास करून इथे आवर्जून मी उल्लेख करेल, जी मुलाखत घेतली ती पूनम बेडसे मॅडमांनी घेतली. खरं तर पूनम बेडसे मॅडम आणि आम्ही, खरं तर माझं असं म्हणता येईल की माझा संपूर्ण लहानपणाचा प्रवास, म्हणजे कलाक्षेत्राचा जवळपास 12-13 वर्षांचा प्रवास आहे. तर कलाक्षेत्राला जेव्हा सुरुवात केली तिथून ते आत्तापर्यंतचा प्रवास संपूर्ण त्यांनी बघितला आहे. बऱ्याच वेळेस त्यांनी मला मार्गदर्शन केलं की प्रसाद हे असं नाही, ते तसं कर, प्रसाद तू इथे काम कर, प्रसाद तू आता बेडसे मॅडमांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचा निवेदनाबद्दल प्रचंड अनुभव आहे. कारण की जर धुळे जिल्ह्यात जर कुठलं नाव असेल ना, तर ते बेस्ट सूत्रसंचालन, निवेदिका असं म्हटलं तर ऑब्व्हियसली पूनम बेडसे मॅडमांचं येतं. आणि आज म्हणजे जे मला मी स्वतः प्राऊड फील करतो आहे की जे मला आत्तापर्यंत मार्गदर्शन करत होते तेच आज मला त्यांच्या कार्यक्रमात बोलवत आहे आणि मुलाखत घेत आहे माझी. खरं तरी माझ्या स्वतःसाठी खूप प्राऊड फील करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि एकंदरीत सगळ्याच बाबतीत म्हणजे त्यांचं मला प्रचंड मार्गदर्शन लाभलं आहे. आणि बऱ्याच गमती जमती झाल्या आहेत, तर तुम्ही आता मुलाखतीत ऐका आणि बघा. मस्त छान झाली मुलाखत, आणि कशी वाटली आवर्जून सांगा. आणि या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा आणि कशी वाटली नक्की आवर्जून सांगा. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण तमाम रसिक श्रोत्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. रसिक श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रसाद सोनवणे याच्याशी पूनम बेडसे यांनी केलेली बातचीत. प्रसाद, तुझं कार्यक्रमात सहर्ष स्वागत. नमस्कार मॅडम. प्रसाद, सुरुवातीला मला सांग, म्हणजे आपले जे रसिक श्रोते आहेत ते तुला ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहेत, कारण बऱ्याच प्रमाणात आपले जे धुळ्यातले श्रोते आहेत ते तुला चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्यासाठी तुझं नाव, गाव, परिचय आपल्या सर्व श्रोत्यांना झाला पाहिजे. खरं तर बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती आकाशवाणीला यायचं. आणि एक असतं ना की यार आपण आकाशवाणीला जाऊन आपल्या श्रोत्यांशी संवाद साधायचा, अशी इच्छा होती. आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आहे माझी असं म्हणायला हरकत नाही. तर माझं प्रसाद सोनवणे नाव, आणि गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कलाक्षेत्रात कामं करतोय.
कलाक्षेत्रात कामं करताना एक कलावंत म्हणून बरेच ॲक्टिंग वगैरे केली, अभिनयाचे कामं केली. त्याच्यानंतर लिखाणात आवड होती लहानपणापासूनच, तर लिखाणाच्या माध्यमातून काही कविता, काही स्टोरी असं बरंच लिखाण केलंय. आणि स्वतःची संस्था असल्या कारणाने काही सामाजिक क्षेत्रातही बरेचसे कामं करत होतो. म्हणजे थोडाफार हातभार लावता येतो आहे तुला. नक्कीच. मग प्रसाद, ह्या सगळ्या गोष्टी तू जपत असताना तुझं शिक्षण किती झालेलं आहे? माझं मास कम्युनिकेशन जर्नलिझम झालंय. त्याच्यात BA MA त्याच्यातच केलं. त्याच्यानंतर ड्रॅमॅटिकची डिप्लोमा पण झालाय माझा. ओके. आणि आता सध्या काही दिवसांपासून योगाचा पण अभ्यास करतोय मी. क्या बात आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात की एक अष्टपैलू व्यक्तिमत्वच आज आकाशवाणीमध्ये आलेलं आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. कारण एवढ्या सगळ्या कला एकाच व्यक्तीमध्ये आपण खूप कमी प्रमाणात बघत असतो आणि त्यातलंच तू एक मूर्तिमंत उदाहरण आहेस. बरं प्रसाद, तुझं बालपण कसं गेलं सांग ना आम्हाला. बालपण खरं तर खूप गमतीशीरच होतं, कारण की कलाकार म्हटल्यानंतर असं म्हणतो ना आपण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. खरं तर तशाच गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या. सुरुवातीला लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड होती. म्हणजे मला अजूनही आठवतं की गदर चित्रपटातलं गाणं होतं, मे निकला गदर लेके, ते गाणं मी पहिल्यांदा परफॉर्मन्स केलं. तेव्हा ज्युनियर सिनियर KG ला होतो मी, आणि तिथूनच माझी कलाक्षेत्राला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. माझ्या तिघही बहिणींचा मला प्रचंड सपोर्ट होता. घरात एकटा असल्या कारणाने आपण म्हणतो ना की लाडका भाऊ म्हणून मग प्रचंड लाड वगैरे होते. आणि अशा माध्यमातून मग बालपण आणि तरुण वयात चालल्या होत्या सगळ्या गोष्टी. बरं, खूपच छान. पण जेव्हा बालवयामध्येच तू अभिनय क्षेत्रामध्ये उतरलेला होतास, आणि तेव्हा तुला मिळालेली तुझी जी वाहवा होती, प्रशंसा होती, ती तर कौतुक करण्यासारखीच असेल. हो, मला पहिली संधी मिळाली ती डफना तालवर म्हणून, आणि त्याच्यात प्रमुख भूमिकेत काम केलं. क्या बात आहे. हो, आणि त्याच्यानंतर सलग 3 ते 4 अल्बम्स मला मिळाले प्रमुख भूमिकेतलेच. आणि आजही 10 ते 12 वर्षानंतर ते गाणं प्रचंड गाजतायत. बरं, याचा मला स्वतः पण एक प्राऊड फील होतं. आणि जेव्हा लोक सांगतात अरे मी तुझं गाणं DJ वर ऐकलं, तर छान वाटतं. तर पहिली संधी मला ती मिळाली. आणि मग त्यानंतर सुरुवातीला ऐराणीमध्ये केलं, ऐराणीतून मराठीत केलं, आणि आता ॲज अ प्रोड्युसर म्हणून पण मी कामं करतोय. क्या बात है. म्हणजे हा जीवनाचा प्रवास अभिनयापासून तुझा चालू झालेला, ॲज अ तू साहित्यिक म्हणून एक लिखाण करतो आहेस, त्यानंतर तू एक स्वतः प्रोड्युसर आज झालेला आहेस. पण या सर्वांमध्ये आई वडिलांची तुला साथ असेलच, पण आई वडील काय करत होते आणि आत्ता काय करतात? खरं तर आई वडिलांचा प्रचंड सपोर्ट होता आधीपासूनच. त्यांचं एक वाक्य होतं, कालही होतं, आजही होतं, आणि उद्याही असेल कदाचित, की प्रसाद तुला आवड आहे ना, तू कर, आमचा तुला सपोर्ट नक्कीच आहे. बिलकुल. आणि त्यांनाच लागून माझ्या तिघही बहिणी, माझे तिघही पाहुणे, त्यांचा प्रचंड सपोर्ट होता. कारण की लाडका साला आपण म्हणतो, तर त्या माध्यमातून खरंच सपोर्ट होता त्यांचा. आणि आई वडील, आई तर घरकामच करते, हाऊसवाईफ आई, आणि वडील PWD मध्ये OS होते, अधीक्षक. आता सेवानिवृत्त झालेत ते. 10 ते 12 वर्षांपासून घरीच असतात. पण जरी घरी असले तरी माझा त्यांना सपोर्ट आणि त्यांचा मला सपोर्ट असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. हो. पण मग आता तू नेमकं काय करतो आहेस? आता सध्या माझी साई कला बहुउद्देशीय संस्था आहे. संस्थेअंतर्गत आम्ही शिव एज्युकेशनल इन्स्टिट्यूट टाकलंय. बरं. त्याअंतर्गत आम्ही डिप्लोमा कोर्सेस, बाकी सर्टिफिकेट कोर्सेस, आणि त्यालाच लागून आम्ही योग केंद्र पण चालू केलंय. ओके. हो, आणि त्या माध्यमातून एक सेवा कार्य पण करत असतो. नक्कीच, बरोबर आहे. म्हणजे आपण जेव्हा समाजाला घेऊन आपण पुढे जात असतो तेव्हा नक्कीच आपली प्रगती ही साधली जात असते असं म्हटलं जात असतं. आणि ते बहुतांशी खरंच आहे. म्हणजे आपल्याला जर आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर आपण सर्वांना सोबत घेऊन पुढे नक्कीच गेलं पाहिजे. मला तरी प्रसाद असं वाटतं की तू जेव्हा म्हणाला आत्ता मगाशी की RJ म्हणून सुद्धा तू काम केलेलं आहेस, RJ म्हणून तू कुठे होतास? RJ म्हणून मी रेडिओ विश्वास 90.8 नाशिकला काम केलं. बरं. 2 वर्ष तिथे जॉब केला रेडिओ म्हणून. आणि ते काम करत असताना एक वेगळा अनुभव होता. कारण की शिक्षण ज्या क्षेत्रात झालं होतं, मास कम्युनिकेशन जर्नलिझम, त्याच्यातच आपल्याला जर संधी मिळते तर ती आपण का नाकारावी, बिलकुल, असा पहिला मुद्दा होता. म्हणून ऍक्टिंग सुरू असताना, कलाक्षेत्रात काम करत असताना रेडिओमध्ये काम करत होतो.
अच्छा. आणि छान अनुभव होता रेडिओचा पण. बरं, मग आरजे म्हणून तिकडे काम करत असताना एखादा चांगला अनुभव आलेला असेल, एखादा वाईट अनुभव आलेला असेल, म्हणजे कशा पद्धतीने त्या गोष्टींना तू सामोरा गेलास? जसं की आपण आता जाहिरातीमध्ये बघतो किंवा एखाद्या चित्रपटामध्ये दाखवलं जातं की जो अनाउन्सर असतो, जो निवेदक असतो, त्याच्या आयुष्यात सुद्धा खूप सारं दुःख असतं, पण ते दुःख लपवून तो फक्त त्याच्या रसिक श्रोत्यांसाठी जबरदस्त असं स्माईल करत असतो आणि फक्त लोकांसाठी तो जगत असतो. असं तुझ्या बाबतीतला एखादा अनुभव सांग ना. हो, खरं तर या दोघीही वेगळ्या बाजू आहेत. कारण की कलावंत म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपला चेहरा लोकांपुढे जातो आणि जेव्हा आपण रेडिओवर काम करतो तेव्हा आपला फक्त आवाजाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचतो. हो, आणि दोघंही क्षेत्रात जेव्हा मी काम करत होतो तेव्हा असं म्हणतो आपण की कला क्षेत्रात जेव्हा काम करतो, एक ऍक्टिंग म्हणून, एक अभिनेता म्हणून, कलावंत म्हणून, तेव्हा 50% आपण आवाजावर काम करतो आणि 50% आपण आपल्या अभिनयावर काम करतो. बिलकुल. पण जेव्हा आपण रेडिओमध्ये आपला आवाज देतो तर तेव्हा आपल्याला 100% आपल्या आवाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. आणि जसं की तुम्ही आत्ता बोलले की आपलं संपूर्ण दुःख बाजूला सारून लोकांपुढे आपल्याला त्या सिच्युएशनला धरून चालावं लागतं. तर हे तंतोतंत म्हणजे 100% खरं आहे. कारण की माझ्या बाबतीत अनुभव असा होता की महाराष्ट्रात गव्हर्नमेंटने मिनी ऑलिम्पिक आयोजित केलं होतं पुण्यामध्ये. आणि त्या ठिकाणी माझीच महाराष्ट्रातून नियुक्ती केली गेली होती रेडिओच्या माध्यमातून. क्या बात आहे. तर जवळपास 3 दिवसात मी 150 लोकांचे इंटरव्ह्यू घेतल्या. वाव. हो, त्या ठिकाणी इंटरनॅशनल, नॅशनल सगळे कोच, स्पोर्ट्स प्लेयर होते. अनेक आपण म्हणतो ना की रेडिओला येऊन काय अनुभव मिळाला, तर मी म्हणेल की तो मला 3 दिवसात अनुभव मिळाला. क्या बात आहे. बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्या, बराच वेगवेगळा अनुभव आला आणि स्पोर्ट्स मध्ये पण एक वेगळा अनुभव आणि अभ्यास करता आला मला त्यावेळेस. नक्कीच. पण या सर्व गोष्टी करत असताना आई वडिलांचा सपोर्ट तर तुला होताच, पण मग तू म्हणजे आरजे म्हणून बाहेर गावी गेला असेल. हो. हा, तर मग बाहेर गावी राहत असताना या सर्व गोष्टींचा सामना, म्हणजे ज्या अडचणी आल्यात त्या संकटांना तू तोंड कसं देत गेलास? खरं तर कलावंत म्हटलं तर बाहेर गावीच आपल्याला जावं लागतं. कारण की जोपर्यंत आपण गाव सोडत नाही तोपर्यंत आपल्याला कलावंत म्हणून अनुभव येत नाही. बिलकुल. आणि कलावंत म्हणून आणि एकंदरीत आरजे म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा अडथळे बरेच आले. कारण की असं होऊ शकत नाही, जो व्यक्ती यशस्वी होतो त्याला अडथळे येत नाही, त्याला अडचणी येत नाही. माझ्या बाबतीतही तसं बरंच झालं. आता सुरुवातीला जेव्हा काम करत होतो म्हणजे आजच्या 5-7 वर्षापूर्वी तिकडचे लोक म्हणायचे, मुंबई पुण्याचे, खरं तर हा खूप ज्वलंत प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा आपण खानदेशातून बाहेर पडतो, नाशिक, मुंबई, पुण्यामध्ये, तर तेव्हा असं म्हणतात, अरे तुझा खानदेशी टोन येतोय, अरे तुझा गावाकडचा टोन येतोय. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आजच्या तरुण युवा पिढीसाठी जेव्हा आपण बाहेरगावी जातो काम करायला. तर त्यावेळेस मला प्रचंड अडचणी आल्या. पण हळूहळू मी म्हणेल की त्या गोष्टीचा तुम्ही सराव करत राहा. म्हणजे ज्यांना नवोदित कलावंतांना मुंबई पुण्यात कामं करायची आहेत, ज्यांना रेडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं आहे, तर ही अडचण मला सतत जाणवत होती की मराठीचे काही शब्द आपल्याकडचे वेगळे आहेत, त्यांच्याकडचे वेगळे आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की अरे नाही, आपल्या ऐराणीचा गोडवा पाहिजे. पण बऱ्याच वेळेस काय होतं की तिकडच्या लोकांना ती भाषा आपलीशी नसते आणि जी भाषा आपलीशी असते तर ती तिकडच्या लोकांना ऍक्सेप्ट करायला खूप वेळ लागतो. बरोबर. म्हणून त्या माध्यमातून ती अडचण मला आलीच. आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या. मग वेगवेगळ्या माध्यमातून मी सामोरे घेत गेलो आणि आलेल्या संकटांना तोंड घेत गेलो, बाकी काही नाही. बरोबर. आणि प्रसाद, तू आता बोलला की आपल्याकडच्या मुलामुलींना मुंबई पुण्यामध्ये जर जॉब करायचा असेल आणि विशेष करून आरजे म्हणून जायचं असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना काम करायचं असेल तर आपला टोन जो आहे तो बदलणं खूप महत्वाचं असतं. पण ह्या सगळ्या गोष्टींना बराचसा वेळ पण त्या ठिकाणी द्यावा लागत असतो. मग तू पण ह्या गोष्टींवर खूप मात केलेली आहेस, आता तू म्हणालास तसं. पण मग तरी तुला एखाद्या वेळी कोणीतरी डॉमिनेट केलं असेल, तेव्हा तुझा इगो कुठेतरी हर्ट झाला असेल, तेव्हा तुला काय वाटलं होतं ते सांग ना. 100% केलं. कारण की आपण जेव्हा इकडून तिकडे जातो ना तर तेव्हा आपण एक टार्गेट घेऊन गेलं पाहिजे, एक ध्येय घेऊन गेलं पाहिजे. कारण की आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासाला जेव्हा सुरुवात करतो तर गाडी आपल्याला चालवायची असते. बिलकुल. आपल्या मागे कोणी ड्रायव्हर नसतो. कारण की आपण ज्या आयुष्याच्या गाडीचा प्रवास करतो तर गाडीचा ड्रायव्हर जरी बदलला तरी आपला प्रवास नाही बदलत. बिलकुल. म्हणून मला म्हणायचं की बऱ्याच वेळेस मला लोकांनी सांगितलं, बोलले, अरे मग तू मुंबईत जाऊन काय करशील, पुण्यात जाऊन काय करशील, तिकडे आपली कुठे ओळख असते. बऱ्याच वेळेस पालकांचा असा एक प्रश्न निर्माण होतो की तू मुंबईत जाऊन काय करशील, हजारो रुपये आपले खर्च होतील, तिकडे तुला कोण ओळखतं. पण नाही, तिकडे तुला कोण ओळखण्यापेक्षा तिकडे आपल्याला ओळखायला पाहिजे
असा प्रश्न घेऊन जर आपण मुंबई पुण्यात गेलो आणि कामांचं सर्चिंग केलं आणि कामं जर निवडले तर मला वाटतं की ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला तिकडचे लोकही सपोर्ट करतील. आणि जेव्हा आपलं सर्कल तयार होतं तर तेव्हा नक्कीच आपण आपल्या आयुष्याचा प्रवास, आपल्या करिअरचा प्रवास अतिशय सुखाने सुरू करू शकतो. नक्कीच. म्हणजे कसं असतं ना प्रसाद, आता तू जे काही वाक्य या ठिकाणी सांगितलेले आहेत, खरं तर आपल्या युवा कलाकारांसाठी हे खूप लाख मोलाचे आहेत. पण मला आता असा प्रश्न पडलाय की एवढं सगळं चांगलं करिअर तुझं घडत असताना तू अचानक पुन्हा धुळ्यामध्ये रिटर्न आलास. याच्या मागचं कारण काय? खरं तर एका गोष्टीचं मला आवर्जून सांगावीशी वाटते, एक गोष्ट की आपला जन्म, आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी ही जरी बाहेर गावाची असेल ना, पण तरी आपला जन्म जिथे झाला असेल ना तिथे आपण त्या लोकांसाठी काम केलं पाहिजे. त्या लोकांसाठी, कारण की बाहेरगावी मी 10 वर्ष होतो आणि 10 वर्षात प्रचंड अनुभव आला. बरोबर. पण त्या लोकांसाठी काम करण्यापेक्षा आपण आपल्या मातीतल्या लोकांसाठी का काम नाही करावं, अशी माझी मनातून इच्छा होती. आणि असं म्हटलं जातं की एक कलाकाराने समाजाचे ऋण फेडावे लागतात, म्हणून मी सामाजिक कार्य खूप करतो आणि समाजाच्या माध्यमातून एक कनेक्ट की का तू धुळ्यात आलास, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. की नाशिकमध्ये कामं केली, पुण्यामध्ये कामं केली, मुंबईमध्ये कामं केली, पण एक असतं ना की अरे हे आपले माणसं आहेत, आपल्या माणसांना आपण अर्ध्या रात्री फोन करू शकतो आणि आपल्या अडचणी सांगू शकतो. आणि मला जेव्हा संस्थेचे कामं करत होतो तेव्हा नाशिक, मुंबई, पुण्यामध्ये पण करत होतो, पण जिथून संस्थेचा उगम आहे, जिथून माझा जन्म झालाय, त्या मातीत मला काम करायचं होतं आणि त्या लोकांसाठी मला काम करायचं होतं. क्या बात है. हो. खूप लाख मोलाची गोष्ट सांगितलीस. मगाशी म्हणाला की तू छान लिहितो, पण ब्लॉग्स लिहितो, लिखाण करतो, स्टोरीज लिहितो. आणि मला तरी वाटतं की मी बरंचसं फेसबुकच्या माध्यमातून तुला वाचलेलं पण आहे. तर मला तुला असं विचारावं असं वाटतं, छोटीशी स्टोरी असते, एक लघुकथा आपण त्याला म्हणत असतो, किंवा त्या व्यतिरिक्त काही साहित्यिक असतात, कवी असतात, त्याच्यामध्ये तुझं लिखाण कुठल्या प्रकारातलं जास्तीत जास्त चांगलं आहे असं तुला वाटतं? खरं तर माझं लिखाण म्हटलं तर एक सामाजिक आणि प्रेमकथा या 2 विषयांवर जास्त आहे. कारण की बऱ्याच माध्यमातून काम करताना असं लक्षात आलंय की आजच्या काळात प्रेमाची भावना प्रचंड बदलली. म्हणजे माझ्या बऱ्याच कविता आहे, त्याच्यानंतर माझे पॉडकास्ट पण आहे. तर प्रेमाची भावना बदललीच आहे. आणि असं म्हणतात ना की पूर्वीचं प्रेम वेगळं होतं. म्हणजे प्रेमाची एक व्याख्या जर म्हणायला गेलं तर प्रेम हे आंधळं असतं. बिलकुल. पूर्वीच्या काळी म्हणायचे, पण मी आजच्या काळात म्हणतो की प्रेम हे आंधळं नसतं. प्रेमाला उघड्या डोळ्यांनी बघितलं जातं आणि मग प्रेमाची चॉईस लिहिली जाते. म्हणजे 2 माध्यमातून मी लिखाण करत असतो. बरोबर. हो. बरं, मग कुठली कविता ऐकवणार आहेस? सुरुवातीला मी प्रेमाचीच ऐकवेल. बरं. भेटलीस तू पुन्हा मला, ही माझी कविता आहे. कवितेचं शीर्षक आणि एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की पाऊस पडलाय आणि प्रियकर त्याच्या प्रियसीची वाट बघतोय. बरं. असा एकंदरीत ग्राफ आहे कवितेचा. म्हणजे खूपच छान. आता पण हे पावसाचे दिवस आहेत, कदाचित तुझी कविता ऐकून एखादा प्रियकर नक्कीच त्याच्या प्रियसीची वाट बघत असेल. नक्कीच. चिंब ओल्या पावसात भेटलीस तू पुन्हा मला, पुन्हा एकदा जाग्या झाल्या आठवणी त्या मला. बरं. का होतंय असं कधी कधी माहीत नाही मला, पुन्हा एकदा प्रेमाच्या दुनियेत हरवायचंय मला. तुझ्यासोबत प्रेमाच्या पावसात चिंब व्हायचंय मला, पुन्हा एकदा त्याच पावसात घट्ट मिठी मारायची आहे मला. क्या बात आहे. आठवला पावसाचा पहिला क्षण तो मला, आणि पुन्हा एकदा दिसली त्या क्षणी तू मला. चिंब ओल्या पावसात भेटलीस तू पुन्हा मला, पुन्हा एकदा जाग्या झाल्या आठवणी त्या मला. क्या बात आहे. खूपच छान. म्हणजे प्रसाद, ही कविता ऐकल्यानंतर तरी म्हणजे प्रत्येक एका व्यक्तीने पाऊस हा अनुभवलेला असतो. म्हणजे तो पाऊस वैयक्तिक असो किंवा त्यांच्या मैत्रिणीसोबतचा असो, पण एक वेगळा आनंद तो त्यांच्या आयुष्यामध्ये देऊन जात असतो. आणि खरंच प्रत्येकाच्या आयुष्यातला हा पाऊस वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या आठवणी तो देऊन जात असतो. त्यासोबतच तुझी ही पावसाची कविता खूप छान आहे. आणि नक्कीच मला तरी असं वाटतंय की ज्यांनी ज्यांनी आता ही कविता ऐकली असेल त्यांना सुद्धा त्यांच्या प्रेयसीची नक्कीच आठवण झाली असावी. बरं प्रसाद, तू म्हणाला की तू छोट्या म्हणजे स्टोरीज पण लिहित असतोस, प्रेमकथा म्हणालास तू, पण मग प्रेमकथा लिहिण्यामागचा उद्देश नेमका काय आहे तुझा? म्हणजे त्याच्यातून आपण समाजाला काय बोध करू शकतो आहोत असं तुला म्हणायचं आहे? माझं जास्त करून हा एक महत्त्वाचा विषय की लग्न, संसार आणि आकर्षण, या 3 गोष्टींवर मी जास्त लिखाण करतो. कारण की आपल्या समाजामध्ये अशी एक प्रथा आहे किंवा एक चालीरीती आहे, असं म्हणता येईल की
तुझं आता लग्नाचं वय झालंय, आपल्याला पालक सांगतात तू लग्नासाठी तयार आहे का, बरोबर. असं प्रत्येक पालक आपण म्हणतो. आणि मग पालकांनी म्हटल्यानंतर मुलाचा तोच प्रश्न असतो की हो मी लग्नासाठी तयार आहे. पण असा प्रश्न कोणी विचारत नाही की तू लग्न आणि संसारासाठी तयार आहे का. का? कारण की लग्न हा फक्त 5 दिवसांचा सोहळा असतो, बरोबर. पण लग्नानंतर जो काही प्रवास सुरू असतो तो संसाराचा सुरू होतो. नक्कीच. आणि संसाराच्या प्रवासाला संपूर्ण आयुष्यभराचं नियोजन असणं महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण लग्नाच्या वेळेस 5 दिवसांचं नियोजन करतो, आपण प्री वेडिंगला लाखो रुपये खर्च करतो, आपण पोस्ट वेडिंगला लाखो रुपये खर्च करतो, मग त्याच्यात संगीत, हळद, लग्न या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण 6 महिन्याआधीच करतो, प्री प्लॅनिंग. पण आपण आपल्या संसाराचं नियोजन 6 महिन्याआधी कधीच करत नाही. खरंय. आपण आपल्या संसाराचं नियोजन आपल्या सिच्युएशन वाईजच करत असतो. तर माझं जास्त करून सांगायचं हेच की आपण आपल्या लग्नापेक्षा जास्त करून मुलांना तेच सांगा सगळ्या पालकांनी की तुम्ही तुमच्या संसाराचं नियोजन करा. तुम्हाला आत्ता जर संसार सुरू करायचा आहे तर संसाराच्या नियोजन आणि एंड म्हणजे आत्ता सुरुवात केली तर तुमच्या आयुष्याची गाडी, तुमच्या संसाराची गाडी व्यवस्थित चालेल. नक्कीच. म्हणजे खूप छान हे जे समीकरण आहे, घर, संसार आणि आकर्षण, तिघही गोष्टी अतिशय वेगवेगळ्या आहेत. एक तारुण्यामध्ये असतो तेव्हा आपल्याला एक आकर्षण असतं, त्याच्यानंतर आपला स्वतःचं एक घर आपण डोळ्यासमोर आणत असतो आणि नंतर आपला संसार जेव्हा चालू होतो तर तिघही गोष्टी आयुष्यातल्या खूप वेगळ्या आहेत. आणि तिघही गोष्टींना मला वाटतं प्रत्येक व्यक्तीला या तीनही गोष्टींना त्याला सामोरं जावंच लागत असतं. पण सामोरं जात असताना स्वतः आपण किती खंबीर असलं पाहिजे. तू त्याचं उदाहरण आत्ताच दिलेलं आहे. कारण आई वडील फक्त सपोर्ट करतात, पण स्वतः आपली लढाई मात्र आपल्यालाच लढावी लागते आणि त्याच्यासाठी आपण स्वतः स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं असतं. हो, कारण की नक्कीच असायला पाहिजे. कारण की आयुष्याची गाडी चालवताना आपल्याला असं म्हणतो ना आपण की सुरुवातीच्या आधीच्या काळात म्हणजे लग्नाच्या आधी आपला प्रवास एकदम व्यवस्थित असतो, छान असतो, सेटल असतो. म्हणजे आपण जर एखाद्या बसमध्ये बसलो, पॅसेंजर सीटावर बसलो तर आपण मस्त विंडो ओपन करतो आणि बाहेरचं निसर्गरम्य वातावरण बघत असतो, आपण अनुभव घेत असतो आपण. पण तीच गोष्ट आपण जेव्हा लग्न करतो तर तेव्हा लग्नाच्या वेळेस आपल्याला पॅसेंजर सीटावरून ड्रायव्हर सीटावर बसावं लागतं. बिलकुल. आणि जेव्हा आपण ड्रायव्हर सीटावर बसतो तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली मागच्या पॅसेंजरची काळजी घ्यावी लागते. म्हणजे काय की आपण जेव्हा संसारात उतरतो तर तेव्हा आपण ड्रायव्हर सीटावर बसतो आणि आपल्या मागच्या पॅसेंजरची काळजी म्हणजे आपल्या आई वडिलांची काळजी, आपल्या नातेवाईकांची काळजी की त्यांना कुठे दुःख पोचायला नको, वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन असेल, वेळोवेळी त्यांचे सल्ले असतील, तर या गोष्टी पण ऐकणं खूप महत्वाचं आहे आजच्या तरुण पिढीसाठी. म्हणजे एकंदरीत असं म्हटलं तरी चालेल की एक जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन आपल्याला सगळं सांभाळावं लागतं. हो, म्हणजे लग्न म्हणजे फक्त जबाबदारी एवढा शब्द घेतला तरी सुद्धा चालू शकतो, तरी सुद्धा पुरेसा आहे. कारण की ती जबाबदारी घेण्यात आधी आपण 2 नात्यांमधलं संवाद खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळेस संवादावर बोलत असतो की 2 नात्यांमधला जो संवाद असतो ना तो मिसकम्युनिकेशन नाही झालं पाहिजे. कारण की 2 नात्यांमधला जो संवाद असतो तर असं म्हणता येईल की आज कुठली भाजी करायची इथून सुरुवात होते संसाराला. आणि त्याच्या आधीचा प्रवास काय असतो, जेव्हा आपण घरात वावरत असतो तेव्हा आपल्याला आई सहज विचारते आज खिचडी केलीये, खाऊन घे. नक्कीच. आणि तोच प्रवास जेव्हा लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात होतो की आज कुठली भाजी करू, हा प्रश्नच आपल्यासाठी नवीन असतो की आज कुठली भाजी करू. आपला पार्टनर जेव्हा आपल्याला विचारतो तर तिथून मग असे बऱ्याच प्रश्न येतात, बऱ्याच अडचणी येतात. फक्त आपण संवाद आपल्या पार्टनरशी व्यवस्थित साधला पाहिजे, मिसकम्युनिकेशन व्हायला नको आणि समज गैरसमज या दोघही भावनांना जपून आपण आपला आयुष्याचा प्रवास सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे खूप आज लाख मोलाचा जो संदेश आहे तू आज या कार्यक्रमामधून दिलेला आहे. कारण कसं असतं प्रसाद की लग्न म्हटलं म्हणजे आता तू जसं की सांगितलेलं आहे, लग्न जर आपण म्हटलं तर लोक फक्त तयार होत असतात आणि जबाबदारी स्वीकारायला कोणीही तयार होत नाही. आणि जेव्हा लग्नानंतरची 15-20 दिवस निघून जातात नंतर खरं अस्तित्व त्यांना जेव्हा जाणवायला लागतं तेव्हा त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत असतात. आणि हे वाद जर आपल्याला आधीच मिटवायचे असतील तर नक्कीच तुझ्या म्हणण्याप्रमाणे की संवाद होणं खूप गरजेचं आहे. हो, आणि जास्त करून पालकांचाही सपोर्ट असणं महत्वाचं आहे. कारण जी व्यक्ती लग्न करून आपल्या घरी आलेली असते ती
25 वर्षाचा प्रवास तिने तिच्या घरी बघितलेला असतो. बिलकुल. आणि हा जेव्हा प्रवास तिच्यासाठी चालू होतो तो कम्प्लिटली वेगळा असतो. हो. आणि जो आपला प्रवास म्हणजे मुलाचा प्रवास जेव्हा आई वडिलांसोबतचा चालू असतो तर तेव्हा त्यांना माहिती असतं की आपला मुलगा कसा वागणार आहे. बिलकुल. पण त्या मुलीचे संस्कार आपल्याला माहिती नसतात. नक्कीच. म्हणून मी आई वडिलांना तेच सांगेल की तुम्ही सुनेचंही तितकंच ऐकलं पाहिजे. खरं तर मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये. का? कारण की तुम्हाला मुलाचा स्वभाव माहितीये, मुलगा तुम्हाला समजून घेईल, बरोबर. पण सून तुम्हाला कदाचित समजून घेणार नाही. नक्कीच. का? कारण की तुम्हाला सुनेला समजून घ्यायचंय असं मी म्हणेल या ठिकाणी. कारण की जेव्हा 2 पावलं जर सून चालते तर 2 पावलं तुम्हीही चालले पाहिजे. तिच्या चुका सांगण्यापेक्षा तिची चूक आपण कशी सुधरवू शकतो याच्याकडे आपण जास्त बघितलं पाहिजे. आणि नक्कीच कुठेतरी विचारांमध्ये तफावत असते. आपल्या घराचं वातावरण वेगळं असतं, त्यांच्या घरातलं वातावरण वेगळं असतं. म्हणजे त्यांचा जो सामाजिक सलोखा आहे तो वेगळा आहे, आपला वेगळा आहे. बरोबर. म्हणजे आचार विचार सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक पडत असतो. खूप छान तू सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टींमध्ये एकच आपण म्हणूयात की संवाद सर्व नात्यांमध्ये होणं खूप महत्वाचं आहे. आणि या संवादामुळेच आज मला तरी वाटतं की सगळी नाती ही प्रेमाने एकोप्याने राहू शकतात. हो, नक्कीच. नक्कीच. प्रसाद, सामाजिक कार्य करत असताना तुमच्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत कोणकोणती कार्यक्रम तू घेतलेली आहेत? हो, आजपर्यंत आम्ही अन्नदान भरपूर केलंय. अन्नदानाच्या माध्यमातून जवळपास आम्ही 5,000 लोकांना, जेव्हा अन्न सुरक्षा दिन होतं त्यावेळेस आम्ही अन्नदान केलं होतं. त्याच्यानंतर त्या आधी पण म्हणजे असं म्हणता येईल की महिन्यातून 3 ते 4 वेळेस आम्ही ऍक्टिव्हिटी रन करतो धुळे शहरामध्ये. ज्या गरीब वस्तींमध्ये काही जणांना किराणा असेल, काही जणांना वरण भात, डाळ, उसळ, पोळी भाजी असं जेवण असेल, असं त्या माध्यमातून करत असतो अन्नदान. त्याच्यानंतर भगवद्गीता आम्ही वाटल्या होत्या. कारण की असं म्हटलं जातं की आपल्याला जर लहानपणापासून ते म्हणजे संपूर्ण आपल्या आयुष्याची कारकीर्द जर बघायची असेल तर आपल्याला ती भगवद्गीतेतून शिकवण दिलेली आहे. तर म्हणून आम्ही भगवद्गीतेचा उपक्रम केला होता वाचन प्रेरणा दिवसाला. आणि त्या अंतर्गत कला क्षेत्रातही बरेच कामं करत असतो कलाकारांच्या माध्यमातून. बरं, जसं की आता सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुमचे अनेक कामं चालू आहेत. तू म्हणाला की अन्नदान सुद्धा खूप महत्वाचं आहे. जसं की श्रमदान आहे, रक्तदान आहे, कन्यादान आहे, त्यामध्येच अन्नदान खूप महत्वाचं आहे. म्हणजे दुसऱ्या आत्म्याला आपण शांत केलं, त्याचं पोट भरलं तर आपल्याला खूप सारे आशीर्वाद मिळत असतात. पण हे अन्नदान करत असताना म्हणजे याचा सगळा जो बजेट आहे, जो आर्थिक नियोजन आहे, ते कशा पद्धतीने केलं जातं? हो, ऑब्व्हियसली असं म्हणता येईल की मी तर 10 वर्षांपासून कला क्षेत्रात काम करतोय की कलाकाराला समाजाचे ऋण फेडणं खूप आवश्यक आहे. कारण की कलाकार जर जिवंत असेल तर ते प्रेक्षकांमुळे, ते समाजामुळे. जर आज एखादा स्टार, सुपरस्टार जर प्रेक्षकांमुळे तो जिवंत आहे, जर आज त्याच्या चित्रपट जर थिएटरमध्ये चालू आहे तर 10 दिवस सिनेमा कोण बघेल? तर प्रेक्षक वर्गच बघेल. नक्कीच. आणि त्या प्रेक्षकांना काय अडचणी येत आहेत, त्या प्रेक्षकांची काय गरज आहे, तर ते कलाकारांच्या माध्यमातून जेव्हा आपल्यासारख्यांना जर एखादी संधी मिळते तर ती करायला काय हरकत आहे, असा माझा विचार आहे. आणि जी काही आर्थिक बाजू आहे ती नक्कीच जर 100% इकडे जर आम्ही कमवतोय तर नक्कीच त्याच्यातून मी 10% त्या ठिकाणी देतो अन्नदान किंवा इतर सामाजिक कार्याला. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा आपण 1 रुपया कमवतो आहोत तर त्यातला आपण 10% का असेना आपण इतरांसाठी कुठेतरी दिलं पाहिजे. आणि ही जी भावना आहे ही सहजासहजी कुणाच्याही मनात निर्माण होत नाही. आणि तू इतक्या कमी वयामध्ये आज इतके चांगले विचार, म्हणजे मोठे विचार घेऊन तुझं आयुष्य तू जगतो आहेस. खरंच मला तर आज तुला आकाशवाणीत इथे आमंत्रित केल्यानंतर मला सुद्धा खूप आनंद वाटतोय की इतक्या कमी वयामध्ये सगळ्या बाबतीत अशी प्रगती करत असताना एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज लोकांना ऐकायला मिळतंय. याचा खूप सार्थ अभिमान वाटतो आहे. बरं, तुझ्या आई वडिलांविषयी सांग ना मला थोडं. सुरुवातीलाच मी उल्लेख केला आईवडिलांचा प्रचंड सपोर्ट आहे. आणि आता जर म्हटलं तर आता सिच्युएशन अशी आहे की माझं 1.5 वर्षापूर्वीच लग्न झालं. आमचा दोघांचा संसार चालू आहे, त्यात आईवडिलांचा सपोर्ट आहे. आणि वडिलांचं कायम एक असतं की तू जे काम करशील ना त्याच्यात आमचा तुला प्रतिसाद किंवा आमचा सपोर्ट तुला नक्कीच आहे. पण त्या आधी आम्हाला विचार, म्हणजे बऱ्याच माध्यमातून असं म्हणता येईल की आई वडिलांचा आणि मुलांचा जो काही संवाद असतो ना तर लहानपणापासूनच त्याची सुरुवात होते असं मी आवर्जून उल्लेख करेल. आणि पालकांचाही तितका सपोर्ट असणं महत्वाचं आहे. म्हणजे एक छोटंसं तुम्हाला उदाहरण द्यावंसं वाटतं की ज्यावेळेस लहान मुलगा शाळेतून येतो त्यावेळेस त्या आईला सांगतो की आई आज मला शाळेत या गोष्टी शिकवल्या. तर आई त्याला पटकन उत्तर देते की थांब मी
थोड्या वेळात तुझ्याशी बोलते. पण त्यावेळेस आई काय करते, त्यावेळेस आई शेजारच्या काकूंसोबत गप्पा मारत असते. नक्कीच. आणि तोच मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा आई त्याला विचारते की आज तुझ्या कॉलेजमध्ये काय झालं, तर त्यावेळेस तेच उत्तर मुलगा आईला देतो की आई 1-5 मिनिटं थांब ना, मी एवढा मेसेज टाकून तुझ्याशी बोलतो. नक्कीच. तर मला असं कुठेतरी वाटतं की हा संवाद आधीपासूनच आपण व्यवस्थित केला पाहिजे. म्हणजे लहानपणापासून झालेले आपल्याला संस्कार, आपली संस्कृती, तर ते आपल्याला मोठेपण कामात येते. आणि तेच आत्ताच्या वयात आहे. म्हणजे जेव्हा मला एखादं काम करायचं असेल, आज माझं वय जर 26 वय, वयाच्या पहिल्या वर्षापासून ते वयाच्या 15व्या वर्षापर्यंत आई वडिलांनी मला संस्कार दिले. वयाच्या 15व्या वर्षापासून ते 25 पर्यंत आई वडिलांनी मी त्यांना विचारत गेलो. आणि 25 पासून जो काही माझा पुढचा प्रवास आहे, तर त्यावेळेस नक्कीच माझ्या मनात प्रश्न येईल की नाही, मी आई वडिलांना विचारलं पाहिजे. का? कारण की माझा 25 पर्यंतचा जो काही प्रवास असेल तो त्यांनी माझ्यासोबत केलेला आहे. म्हणून या प्रवासामध्ये मला त्यांचा सपोर्ट प्रचंड आहे. आणि जे कुठलं काम करायचं आहे ते मी आधी त्यांना प्राधान्य देतो, मग मी स्वतः प्राधान्य घेत असतो. बिलकुल. म्हणजे प्रसाद, तू एवढं छान विश्लेषण केलेलं आहे, त्याच्यावरून नक्कीच असं वाटतं की मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये, पालकांमध्ये जो काही दुरावा आज वाढत चाललेला आहे, तर त्याला कुठेतरी जबाबदार पालक सुद्धा आहेत. हो, नक्कीच. म्हणजे आपणच आपल्या मुलांना त्या पद्धतीने ट्रीट जर आपण केली, बरोबर, वागणूक जर दिली, तर नक्कीच आपले मुलं सुद्धा आपल्याशी त्याच पद्धतीने वागू शकतात. त्याच पद्धतीने. कारण की असं म्हणतात ना की आत्ताच्या काळात काय आहे की मुलगा जर रडत असेल तर त्याला आपण पटकन मोबाईल देऊन देतो. नक्कीच. हा मोबाईल घे, अहो याला युट्यूब लावून द्या. हो. पण आपण जेव्हा हे वाक्य बोलतो ना, जेव्हा बरेच महिला वर्ग हे वाक्य बोलतात, अहो याला मोबाईल लावून द्या, तर का मोबाईल लावून द्या? का त्याने शांत बसावं म्हणून. खरंय. आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने संस्कृती विसरत चाललोय. म्हणजे पूर्वीच्या वेळी मला बाबा सांगायचे, माझे वडील पण सांगतात आजही, की मोबाईल आम्ही तुला कधीच दिला नाही. म्हणजे आजच्या काळात माझं खरंच प्रमाण खूप कमी आहे मोबाईल वापरण्याचं. पूर्वीच्या काळी आम्ही खुळखुळा असायचा तो द्यायचो, किंवा तुझ्या बहिणींना आम्ही मोबाईल म्हणजे काय माहितीच नव्हतं, तर खुळखुळा असेल किंवा पेपर असतील किंवा पुस्तकं असतील. का तर ही संस्कृती आपल्याला विसरायला नको आपण. म्हणजे कुठेतरी प्रसाद, मला असं वाटतं की जिथे मुलगा रडत असेल तिथे आईने त्याला मायेनं जवळ घेणं महत्वाचं असतं, कारण त्याला आईची ऊब महत्वाची असते. बरोबर. पण अशा वेळेस आई काय करते, ती काहीतरी कामात असते म्हणून मुलाला मोबाईल देऊन ती शांत बसवण्याचा प्रयत्न करत असते. आणि याच्यामध्ये आई आणि मुलांमध्ये खूप अंतर पडत चाललेलं आहे. म्हणजे लहानपणापासूनच या गोष्टीला आपण खत घालत आहोत आणि त्याचं पुढे गेल्यानंतर म्हणजे ते वटवृक्ष इतकं मोठं होऊन जातं की ते आपल्याला सांभाळता येणं अशक्य होत असतं. खूपच छान. आजच्या या मुलाखतीमध्ये तू वेगवेगळ्या विषयांना खूप छान असं हाताळलेलं आहेस. जसं की तू म्हणालास, आरजे म्हणून तू काम केलेलं आहे, अभिनय क्षेत्रात तू उतरलेला आहेस, त्यासोबतच सामाजिक कार्य सुद्धा तुझं खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि अजून एक मला म्हणावंसं वाटतंय की तरुण पिढी युवा उद्योजक म्हणून सुद्धा तू आज तुझ्या आयुष्यामध्ये सक्सेस होत आहे. कारण तू आज स्वतः पुढे न जाता तू सगळ्या म्हणजे इतर जे तुझे मित्र आहेत, जे मुलं आहेत, त्यांना सुद्धा तू 2 पैसे कमवण्यासाठी स्वतः पुढे घेऊन जात आहेस. आणि खरंच इतक्या कमी वयामध्ये इतकी छान जबाबदारी, इतकं छान कार्य तुझं चालू आहे. तर खरंच प्रसाद, तू आज आकाशवाणीत आलास, आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. आणि त्यासोबतच आज जाता जाता आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना तू काय संदेश देशील? खरं तर एकच सांगेल की आपलं आयुष्य आपल्यासाठी जगा आणि इतरांसाठी जगा. कारण की हे आयुष्य परत नाही येणार. असं म्हटलं जातं की 84 योनी लक्षमधून आपल्याला एक मानवी आयुष्य आपल्याला मिळत असतं. म्हणून हे आयुष्य मिळाल्याने ते बिनधास्तपणे जगा. तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील, बरेच अडथळे येतील, बऱ्याच संकटांना सामोरे जावं लागेल. कुठल्याही क्षेत्रात असो, तुम्हाला इंजिनियर, डॉक्टर, वकील, कला क्षेत्रात काम करायचं असेल, ज्या क्षेत्रात काम करायचं त्या क्षेत्रात एक टार्गेट म्हणून तुम्ही तुमचं टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि दुःख मनात नक्कीच ठेवा, पण त्याहून जास्त तुम्ही आनंद व्यक्त करा. जरी तुम्ही दुःखात असेल तरी असा विचार करा की नाही, आज दुःख आहे ना, तर मला उद्याचा दिवस आनंदी असेल. नक्कीच. असं जर विचार ठेवून केलं तर मला वाटतं की प्रत्येकाचं आयुष्य एक 100% नाही पण 20% जरी आनंदी असाल तर काय हरकत आहे. आणि मस्त जगा, हॅप्पी राहा, छान जगा. आणि हो प्रसाद, आज इंद्रधनुष्य या कार्यक्रमासाठी आकाशवाणीत आम्ही तुला बोलवलेलं होतं आणि त्यासाठी तू वेळात वेळ काढून उपस्थित राहिला, त्याबद्दल तुझे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
तर मंडळी, नक्कीच तुम्हाला आपली माणसं या कार्यक्रमासोबतच माझी देखील मुलाखत आवडली असेलच. तर कशी वाटली नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सोबतच आता पुढच्या एपिसोडला आपण आपल्याच पाहुण्यांसोबत गप्पा मारणार आहोत. आपली माणसं या कार्यक्रमात तुमचा हक्काचा लाडका आपली माणसं या कार्यक्रमात भेटूया. मुलाखत कशी वाटली नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच नव्या कोऱ्या विषयासह. तोपर्यंत ऐकत राहा, बघत राहा आपली माणसं हा कार्यक्रम आणि सोबतच असंच भरभरून प्रेम देत राहा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.